नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आय-ए-एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नवीन टॉपिक चालू करत आहे. नवीन टॉपिक बघा काय नाव आहे? तर नाव पहिल्यांदा बघून घ्यायचं आहे. काय आहे? न्यू पॅटर्न, संपूर्ण भूगोल, संपूर्ण भूगोल आणि टॉपिकचं नाव काय आहे? नदी प्रणाली आहे. इथे बघा बरोबर नदी प्रणालीच्या खोऱ्यांचा मॅप दाखवलेला आहे भारतातील आणि इथे महाराष्ट्रातील नद्या प्रणालीच्या खोऱ्यांचा मॅप आहे. इथे बघा असं दाखवलं हवा हा गंगा नदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे. पहिल्याच पेजवर इथे बघा, इथे ब्रह्मपुत्रा नदीच्या हा ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्याचा मॅप आहे, असा पूर्ण. या ठिकाणी बघा ह्या सिंधू नदीच्या खोऱ्याचा मॅप आहे. या ठिकाणी बघा नर्मदा नदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे. इथे तापी नदीचा, इथे गंगा नदीच्या खोऱ्याचा मॅप आहे. हा गंगा नदीचा, हा महानदीचा मॅप आहे. महानदी खोऱ्याच्या नदीचा मॅप आहे. इथे बघा हा भीमा कृष्णा नदीच्या खोऱ्यांचा मॅप दाखवलेला आहे. हा कावेरी नदीच्या खोऱ्यांचा मॅप दाखवलेला आहे. हा पेन्नेरू नदी खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे. आणि ह्या इथे असं हे इथे आपले थरचे वाळवंट अशा पद्धतीने हा मॅप घेतलेला आहे. आणि हा मॅप घेताना इथे हा तुम्हाला हा जो भाग दिसत आहे, हा पूर्णचा पूर्ण भाग बघा. हा गोदावरी नदीच्या खोऱ्याचा मॅप आहे. हा तापी नदीच्या खोऱ्याचा मॅप आहे. हा भीमा कृष्णा नदीच्या खोऱ्याचा मॅप आहे. आणि इथे हा जो दाखवलेला आहे हा कोकणातील नद्यांचा म्हणजे महाराष्ट्रातील नद्यांच्या खोऱ्यांचा मॅप सुद्धा इथे दाखवलेला आहे. ज्याला प्रॉब्लेम असेल त्याने मला विचारायचं आहे, "सर असे-असे प्रॉब्लेम येत आहे. अभ्यास प्रॉपर करायचा आहे. तुम्हाला पैकी कसे मार्क पडतील याची मी काळजी घेईल. फक्त तुम्ही अभ्यास करा." हं. तुम्हाला समजलं? सुरुवात करू आता आपण एक-एक टॉपिकला. हा तुम्हाला हे मॅप पण दाखवलेले आहे मी. चला. प्राध्यापक राकेश घुगे नाव आहे माझं. सेट झालेलं आहे आणि नीट पी-एच-डी क्वालिफाय आहे आणि आता पी-एच-डीचा सुद्धा इंटरव्ह्यू दिलेला आहे. सुरुवात आपण डायरेक्ट बाकी सुरुवात करता डायरेक्ट नदीला सुरुवात नाही करू. पहिल्यांदा नदीची पार्श्वभूमी बघू. म्हणजे मूळतः नदी कशी होती? नदी प्रणाली जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस कशी होती? सुरुवातीला पहिल्यांदा इथून तर इथपर्यंत अशी बघा कुठली नदी होती? इंडो-ब्रह्मा नदी होती. तिला शिवालिक नदी सुद्धा म्हणून ओळखले जात होते आणि ह्या नदीची लांबी किती होती? 2400 किलोमीटर इतकी लांबी होती. इंडो-ब्रह्मा नदी सुरुवातीला हिमालयी निर्मिती होण्याच्या पहिले ह्या नद्या नव्हत्या. गंगा, यमुना, सिंधू, ब्रह्मपुत्रा नद्या नव्हत्या. तेव्हा कुठली नदी होती? शिवालिक नदी किंवा इंडो-ब्रह्मा नदी होती. याची लांबी किती आहे? 2400 किलोमीटर इतकी होती. 5,00,000 वर्षापूर्वी काय झालं? या ठिकाणचं पोटवारचं जे पठार आहे, दिल्लीच्या या भागामध्ये असे स्थित आहे. हे पोटवारचं पठार असं उंचावलं गेलं. भूसंकलन भूगर्भामध्ये काहीतरी गडबड झाली आणि हे भाग असा उंचावला गेला. हा भाग उंचावला गेल्यामुळे हा कोणत्या कालखंडामध्ये उंचावला गेला? प्लेस्टोसीन कालखंडामध्ये हा उंचावला गेलेला आहे. बघा प्लेस्टोसीन कालखंडामध्ये उंचावला गेला त्यामुळे इथे जी निर्मिती झाली हे गंगा नदीचे खोरे निर्मिती झाली. बघा अशी गंगा नदी वाहते. गंगा आणि त्याच्या यमुना नद्या आणि ह्या त्याच्या उपनद्या, नद्या आणि उपनद्या मिळून याला काय म्हणतात? ते खोरे म्हणतात. इथे हे खोरे निर्मिती झाले. नंतर इथे सिंधू नदीचे खोरे उपलब्ध झाले, निर्मिती झाली. सिंधू आणि त्याच्या 5 या नद्यांचे असे खोरे म्हणजे स सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या नद्या असे बाई सिंधू नदीचे खोरे या ठिकाणी आले. नंतर इथे ब्रह्मपुत्रा नदीचे तिसरे खोरे या ठिकाणी. इथे मालडा गॅप भरला गेला म्हणजे नद्यांनी वाहून आणलेला गाळाने हा मालडा गॅप भरला गेला आणि त्यामुळे या नदीचं पात्र हे वेगळं झालेलं दिसतं. आणि दोघांचा संगम कुठे झालेला आहे? बांगलादेशात झालेला आहे. नंतर या कुठे मिळतात? बंगालच्या उपसागरामध्ये मिळतात. अशा पद्धतीने प्लिस्टोसीन कालखंडामध्ये पोटवारचे पठार उंचावल्या गेल्यामुळे 5,00,000 वर्षापूर्वी अशा पद्धतीने 3 प्रमुख नद्यांचे खोरे निर्मिती झालेले आपल्याला दिसतात. पुढे बघा इथे काय सांगितलेलं आहे? तिस्ता व अरुण नदीचे अस्तित्व. अरुण नदी कुठली आहे? नेपाळमधली आहे. अस्तित्व हिमालयाच्या निर्मितीच्या अगोदरचे होते. बघा, ज्यावेळेस हिमालयाची निर्मिती झालेली नव्हती, ही तिस्ता नदी भारतातील आणि अरुण नदी नेपाळमधील हिमालयाच्या निर्मितीच्या अगोदर याची निर्मिती झालेली होती आणि पर्वत निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली, तरीही या नद्यांनी आपल्या प्रवाहाचा मार्ग काय ठेवलेला होता? कायम ठेवलेला होता. म्हणजे या नद्या अजून सुद्धा वाहत आहे. प्लिस्टोसीन काळाच्या शेवटच्या कालखंडात पूर्ण होऊन उत्तर भारतात सध्याच्या काही नदी प्रणालीची उत्पत्ती सुरू झालेली आहे. आता नदी प्रणालीची उत्पत्ती अशा पद्धतीने सुरुवात झाली आणि वैशिष्ट्यांमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने लिहिता येऊ शकतं आणि
नदी प्रणालीचे 3 विभाग पडतात. 3 विभाग कुठले? पाणलोट क्षेत्राच्या आकारानुसार. बघा, आपण राज्यसेवा मुख्य म्हणजे ज्या जसे प्रिलियमला यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी, प्रिलियमला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार हे तर बघणारच आहोत. तर यू-पी-एस-सी मुख्यला मराठी माध्यमातून आणि एम-पी-एस-सी मुख्यला न्यू पॅटर्न नुसार मराठी माध्यमातून कशा पद्धतीने उत्तरं लिहायचे आहे, हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. पहिल्यांदा आपण प्रॉपर डेटा बघू आणि नंतर आपण काय बघणार आहोत, नंतर बाकीची माहिती बघणार आहे. माझ्याकडे 100% लक्ष द्यायचं आहे. आता शिकवायला सुरुवात करत आहे. 3 नदी प्रणालीचे विभाग बघत आहोत आणि 3 प्रकारे वर्गीकरण बघत आहात. पहिलं वर्गीकरण काय सांगितलं मी तुम्हाला? पाणलोट क्षेत्राच्या आकारानुसार पहिलं वर्गीकरण पडलेलं आहे. नंतर 2 नंबरचं बघा, हिमालयातील नद्याचा उगम आणि द्वीपकल्पीय नद्यांचा उगम हे 2 नंबरचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि तिसरं जे वर्गीकरण आहे, तिसरं वर्गीकरण बंगाल आणि अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नद्या, अशा पद्धतीने 3 प्रकारचे वर्गीकरण आपण बघणार आहोत. पहिल्यांदा पाणलोट क्षेत्राच्या आकारानुसार वर्गीकरण बघू. पाणलोट क्षेत्राच्या आकारानुसार वर्गीकरण कोणी पाडलेलं आहे? 1977 साली के.आर. राव यांनी नदी प्रणालीचे पाणलोट क्षेत्राच्या आकारानुसार 3 प्रकारे वर्गीकरण केले. म्हणजे 3 प्रकारांमध्ये प्रमुख नद्याचे खोरे हे एक पहिला प्रकार केला, मध्यम नद्यांचे खोरे आणि तिसरा प्रकार केला लघु नद्यांचे खोरे. बघा, प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आता ह्या प्रमुख म्हणजे किती असेल बरं का पाणलोट क्षेत्राचा आकार? ज्या नदीचा खोऱ्यांचं क्षेत्र 20,000 चौरस किलोमीटरपेक्षा किती सांगितलं? 20,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे, त्या नद्यांचा मोठ्या नद्या म्हणून समाविष्ट होतो. जे आपण नाव घेतो तेच. आता बघू, म्हणजे 85% क्षेत्र या प्रमुख नद्यांची खोऱ्यांनी व्यापलेले आहे. कोणत्या प्रमुख नद्यांनी? ज्या नद्यांचे क्षेत्र 20,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे. 85% क्षेत्र व्यापलेलं आहे. 14 नद्यांची क्षेत्र जास्त पर्जन्याच्या प्रदेशाच्या क्षेत्रामध्ये येत असतात. सर्वसाधारणपणे 100 चौरस किलोमीटरला 63 दशलक्ष घनमीटर पाणी वाहते. त्या प्रमुख नद्या 20,000 पेक्षा जास्त क्षेत्र व्यापतात. बघा, आता ह्या प्रमुख नद्या या ठिकाणी 20 अंश रेखावृत्त तुम्हाला दिसतंय का? नंतर या ठिकाणी इथे अक्षरवृत्त हे बघा 23.5 अंशावरून अक्षरवृत्त तुम्हाला दिसत आहे. 23.5 अंश वृत्तावरील या नद्या 3 नद्या आहे प्रमुख. 3 गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा. या नद्यांचे जे क्षेत्र किती आहे? 20,000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे. नंतर 20 ते 23 अंश अक्षरवृत्तांच्या मधील या 7 नद्या आहेत. तापी, नर्मदा, माही, साबरमती, सुवर्णरेखा, बराक नदी आणि लुनी नदी या मोठ्या नद्या आहेत. आणि 4 नद्या ह्या खालच्या नद्या आहेत. म्हणजे गोदावरी, कृष्णा आणि कावेरी आणि महानदी. अशा ज्या किती नद्या सांगितल्या? ह्या नद्यांनी 85% क्षेत्र प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांनी व्यापलेलं आहे. आणि ह्या 14 नद्या आहे मित्रांनो. बघा, 3, 7, 10 आणि 4, 14. आता हे तुम्हाला समजलं का? पहिला मुद्दा समजला असेल अशी अपेक्षा करतो. उत्तरांमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे, ज्यावेळेस आपण डेमो प्रश्न उत्तरं घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच. बघा, मध्यम नद्यांचे खोरे किती आहे? 20,000 चौरस किलोमीटर ते 2,000 चौरस किलोमीटर यांच्यामधलं जे क्षेत्र आहे त्याला काय म्हणतात? मध्यम नद्यांचे खोरे असे म्हणतात. या क्षेत्राने जवळ-जवळ 7% भाग व्यापलेला आहे. मोठ्या नद्यांच्या खोऱ्याने 85% व्यापलेला होत्या. मध्यम नद्यांच्या खोऱ्यांनी 7% भाग व्यापलेला आहे आणि लघु नद्यांच्या खोऱ्यांनी 8% भाग व्यापलेला आहे. म्हणजे असे किती झाले आहे? एकूण 100% झाले आहे. बघा, 7%. 44 नद्यांचे खोरे येतात. यापैकी 19 नद्या पश्चिम वाहिनी आणि 4 नद्या कशा आहे? परकीय देशात वाहणाऱ्या आहे. तर 21 नद्या कशा आहे? पूर्ववाहिनी आहे. अशा येतात. तर लघु नद्यांच्या खोऱ्यांमध्ये लघु नदी बरोबर पाणलोट क्षेत्रांचा आकार किती आहे? 2,000 चौरस किलोमीटरपेक्षा कसा आहे? कमी आहे. 8% पाणलोट क्षेत्र व्यापते आणि 55 प्रमुख नद्यांचे खोरे येतात. लक्षात ठेवायचं आहे. बघा, अशा पद्धतीने के. राव यांनी 1977 मध्ये पाणलोट क्षेत्राच्या आकारानुसार नद्यांचे खोरे असे वर्गीकरण केलेलं होतं. आता आपण नद्यांचा उगम
उगमस्थानापासून वाहणाऱ्या नद्या म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि त्या कुठे मिळतात? बंगालच्या उपसागरात मिळतात. हे आपण बघू. आता हिमालयातून कोणकोणत्या नद्यांचा उगम होतो? सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि बंगालच्या उपसागरात जाऊन मिळणाऱ्या कशा आहे त्या बघू आता. एकूण नदी प्रणालीपैकी 77% नदी प्रणाली बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते. तर 77% कोणकोणत्या आहे? गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, कृष्णा, कावेरी, गोदावरी. या आहे. कावेरी ही बारमाही नदी आहे. बारमाही का आहे? कारण नैऋत्य मान्सूनपासून या कावेरी नदीला पाणी मिळतं आणि नंतर परत ईशान्य मान्सून ज्यावेळेस परतीचा पाऊस येतो, त्यावेळेस या नदीच्या खोऱ्यामध्ये पाऊस पडतो. अ, हे आलं का तुमच्या लक्षामध्ये? परत द्वीपकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहे? गोदावरी आहे, तापी, कृष्णा, महानदी, नर्मदा आणि कावेरी. तर अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नद्या किती टक्के आहे अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या? ते ती 23% नद्या आहे. ह्या बघा 77% नद्या कुठे जाऊन मिळाल्या? बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळाल्या हे बघितलं आपण आणि 23% नद्या कुठे जाऊन मिळत आहे? अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळत आहे. तर मी तुम्हाला हा मॅप सुद्धा समजावून सांगणार आहे. फक्त थोडं थांबा. बघा सिंधू, नर्मदा, तापी, साबरमती, माही या पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या सतलज ही एक स्वतंत्र नदी होती. आता ही सिंधूची उपनदी आहे. राजस्थानमध्ये प्राचीन सरस्वती नदीचा पुरावा आढळतो 2016 मध्ये के.एस. वाल्दिया समितीने अभ्यास केलेला होता. आता ह्या ठिकाणी नदी प्रणालीचे खोरे बघायचे आहे. मॅप थोडा लहान करतो म्हणजे तुम्हाला समजेल. एन-सी-आर-टी म्हणून मॅप घेतलेला आहे. ऑथेंटिक मॅप आहे. कोणीही शक घ्यायचं नाही. आता इथे बघा, इथे ही सिंधू नदी अशी वाहत जाते. नंतर पाकिस्तानमध्ये गिलगिट या ठिकाणाहून जाते. नंतर अशी सिंधू इथे पाकिस्तानमधून वाहत जाते आणि नंतर अरबी समुद्रामध्ये जाते. तर या ठिकाणी बघा सतलज असो, रावी असो, चिनाब असो, झेलम असो, ह्या या सिंधूच्या उपनद्या या भारतातून वाहत जाऊन पाकिस्तानमध्ये सिंधूला मिळतात. नंतर या ठिकाणी बघा लुनी नदी दाखवलेली आहे. इथे बघा साबरमती नदी दाखवलेली आहे. इथे माही नदी दाखवलेली आहे. इथे नर्मदा नदी दाखवलेली आहे. या तिन्ही नद्या खंबाच्या आखातात जाऊन मिळाल्या. नंतर या ठिकाणी तापी नदी दाखवलेली आहे. नंतर या कोकणातील छोट्या-छोट्या नद्या आणि ही एक मूळ रेष बघा अशी दाखवलेली आहे मी. हे बघा ही मूळ रेष कशी दाखवलेली आहे? अशी दाखवलेली आहे. तुम्हाला दिसत असेल. ही बघा. या रेषेला काय म्हणतात? जलविभाजक रेषा असे म्हणतात. राज्यसेवा प्रिलिमला प्रश्न विचारलेला होता. जलविभाजक रेषा ह्या अशी रेष दिली होती, मॅप दिला होता. ह्या रेषेचं नाव विचारलं होतं जलविभाजक. जलविभाजक म्हणजे काय आहे? यांनी पाण्याला काय केलेलं आहे? विभागलेलं आहे. विभागलेलं कसं? अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळणाऱ्या नद्या. बघा बरोबर ह्या अरबी समुद्रात बघा इकडच्या ज्या नद्या सांगितल्या या सर्वच्या सर्व कुठे जाऊन मिळालेल्या आहे? अरबी समुद्रातून जाऊन मिळणाऱ्या नद्या. आता इथून यमुना नदीपासून इथे बघा यमुना नदी मॅप व्यवस्थित बघायचा आहे. इथे बघा ही गंगा नदी यमुनेच्या इथे बघा हे चंबळ आहे, हे सिंध आहे, हे बेटवा आहे, ही केन आहे. ह्या यमुनाच्या नद्या. ही सोन नदी आहे, गंगेची उपनदी. हे रामगंगा आहे, ही घागरा आहे, गंडक आहे, कोसी आहे. ह्या गंगेच्या उपनद्या ह्या पूर्ण आणि इथे बघा ही ब्रह्मपुत्रा ही नदी. इथे बघा तुम्हाला मी महानदी इथे दाखवतो. कुठे गेली? ह्या नद्या बघा कुठे गेल्या? बंगालच्या उपसागरात गेल्या. ही महानदी बघा बंगालच्या उपसागरात गेली. गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्या कुठे गेल्या? बंगालच्या उपसागरात गेल्या. कृष्णा नदी कुठे जाऊन मिळाली? बंगालच्या उपसागरात जाऊन मिळाली. कावेरी नदी बघा कुठे जाऊन मिळाली? बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळाली. बरोबर पाण्याला काय केलेलं आहे? विभागलेलं आहे. बरोबर. म्हणून या रेषेला काय म्हणतात? जलविभाजक रेषा असे म्हणतात. 23% क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन ते 77% क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळतात नद्या आणि 23% नद्या कुठे जाऊन मिळतात? अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळतात. आलं का तुमच्या लक्षामध्ये मॅप? प्रॉपर घेतलेला आहे. ब्रह्मपुत्रा नदीला सांगपो नदी म्हणतात. तिबेटमध्ये. असा हा मॅप तुमच्या लक्षात आला असेल तर पुढचं तुम्हाला समजायला सोपं जाईल. एकदम डिटेलमध्ये आपण घेणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. सर्वचं सर्व तुम्हाला व्यवस्थित समजेल. नदी प्रणाली फक्त एकदाच ऐकायचं आहे. बघा आता नदी प्रणाली ड्रेनेज सिस्टीम बघू आता ड्रेनेज सिस्टीम काय आहे?
बरोबर. म्हणजे नदी प्रणालीचे जे प्रकार कशा पद्धतीने प्रकार पडतात. म्हणजे डेंड्राटिक ड्रेनेज सिस्टम. डेंड्राटिक ड्रेनेज सिस्टम म्हणजे काय याला वृक्षाकार वृक्षाकार नदी प्रणाली असे म्हणतात. सांगतो मी तुम्हाला एक-एक मराठी म्हणून पण सांगतो. इंग्लिशमध्ये पण शब्द वापरलेले आहे. ड्रेनेज सिस्टम बघा, ड्रेनेज सिस्टम ही विशिष्ट ड्रेनेज बेसिनमधील ओढे, नद्या आणि तलावांद्वारे तयार केलेला नमुना आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशात कठोर किंवा मृदू खडकांचे वर्चस्व असले तरीही जमिनीच्या ग्रेडिएटरने ते जमिनीच्या स्थलकृतीद्वारे नियंत्रित केले जाते. आता लक्षात ठेवायचं आहे, ड्रेनेज सिस्टम आता नदी ज्या पद्धतीने वाहते म्हणजे अशी अशी मूळ नदी आहे, त्याला अशा जाऊन उपनद्या मिळाल्या, अशा जाऊन उपनद्या मिळाल्या. आकार बघा हा कसा चालला आहे तर वृक्षासारखा आहे. म्हणजे हे नदी खोरे कसे झाले? वृक्षाकार नदी प्रणाली ही झाली. बरोबर. आता काही नद्या अशा वाहत आहे, सलग अशा एकाच दिशेला वाहत आहे म्हणजे कोकणातील नद्या आहे. म्हणजे ह्या नद्या कशा आहे याला काय म्हणतात? समांतर नदी प्रणाली झाली. इथे मी तुम्हाला आकृती पण दाखवलेली आहे. तुम्हाला मॅपमध्ये पण समजावतो, आकृतीत दाखवतो. बघा, इथे वृक्षाकार नदी प्रणाली बघा. इथे असं वृक्षाकार बघा, वृक्षासारख्या मूळ नदी होती. नदीला ह्या उपनद्या जाऊन मिळाल्या आणि प्रॉपर हे वृक्षासारखं झालेलं आहे. याला डेंड्रिटिक ड्रेनेज असे म्हणतात. पुढे बघा विस्कळीत म्हणजे ही नदी बघा कशी वाहते, कशी ह्या नद्यांना आकारच दिशाच नाही. म्हणून याला काय म्हणतात? विस्कळीत नदी प्रणाली असे म्हणतात. बघा रेडिकल म्हणजे रेडियल ड्रेनेज म्हणजे अं, इथे हा बघा म्हणजे एक पर्वत आहे. पर्वताच्या विकेंद्रीकृत नदी प्रणाली मराठीत म्हणतात त्याला. विकेंद्रीकृत म्हणजे केंद्राच्या केंद्रामधून निघालेली. इथे बघा आयताकृती नदी प्रणाली ही नदी बघा अशी वाहते, अशी वाहते, अशी वाहते. प्रॉपर आयतासारखी दिसत आहे. याला आयताकृत नदी प्रणाली असे म्हणतात. हे बघा ट्रेलिस ड्रेनेज बघा ट्रेलिस ड्रेनेज इथे पर्वत आहे म्हणजे इथे उतार आहे. उताराच्या अशा दिशेने ही वाहत आहे. याला म्हणतात. याला मध्यवर्ती निचरा असे म्हणतात. म्हणजे नद्या वेगवेगळ्या ठिकाणून जाऊन एकाच ठिकाणी येतात. याला विकेंद्रीकृत म्हणतात, याला केंद्रीकृत असे म्हणतात. अशा पद्धतीने आपण ड्रेनेज सिस्टमचे प्रकार बघणार आहोत. तुम्हाला मॅपवरून लक्षात आलं असेल. तुम्हाला पहिल्यांदा मी एक-एक माहिती वाचून दाखवतो, समजावतो आणि बाकी तुम्हाला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे ते सांगतो. आणि नंतर यावर आयोग कशा पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये प्रश्न विचारू शकेल, हेही तुम्हाला इथे सांगतो. बघा डेंड्राटिक ड्रेनेज सिस्टम नावातच आहे वृक्ष आकार नदी प्रणाली. आता वृक्ष आकार मी तुम्हाला सांगितलं. बघा कसं येतं. डेंड्रेटिक ड्रेनेज सिस्टीम हे ड्रेनेज सिस्टीमचे सर्वात सामान्य प्रकार आहे. डेंड्रेटिक सिस्टीममध्ये अनेक योगदान देणारे प्रवाह झाडाच्या डहळासारखे बघा वृक्षासारखे असतात. ते नंतर मुख्य नदीच्या अनुक्रमे फांद्या, खोडच्या उपनद्यांमध्ये एकत्र जोडले जातात. ते विकसित होतात जेथे नदी प्रवाह भूप्रदेशाच्या उताराच्या अनुसार करतात. म्हणजे व्ही होतात. व्ही आकाराच्या खोऱ्यांमध्ये डेंड्राटिक प्रणाली तयार होते. परिणामी ज्वलंत आणि छिद्ररहित खडकांचे प्रकार अपूर्ण असणे आवश्यक आहे. बघा ते विकसित होतात आणि नद्यांचे प्रवाह भूप्रदेशाच्या उताराचे अनुसरण करतात. अशा पद्धतीने म्हणजे वृक्षाकार प्रणाली ही मूळ नदी वाहत असते. मूळ नदीला अनेक नद्या अशा येऊन मिळतात, वृक्षासारख्या येऊन मिळतात आणि त्याचा आकार वृक्षासारखा दिसतो. म्हणून या नदी प्रणालीला काय म्हणतात? वृक्षाकार नदी प्रणाली असे म्हणतात. आलं का तुमच्या लक्षात? मी तुम्हाला पुस्तकी भाषा पण सांगितली आणि तोंडी पण सांगितलेली आहे. तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. परत अजून एका ठिकाणाहून माहिती काढलेली होती ह्या आकृतीची बघा. डेंड्रेटिक ड्रेनेज झाडाच्या फांद्यांसारखे असतात. हा ड्रेनेजचा सर्वात सामान्य नमुना आहे. जेव्हा नद्या भूगर्भीयदृष्ट्या एकसमान पृष्ठभाग कापतात तेव्हा हे तयार करतात. सारखा म्हणजे समांतर पृष्ठभागावर त्या वाहत असतात त्यावेळेस यामध्ये ह्या प्रकारचं ड्रेनेज तेव्हा ते तयार करत असतात. विस्कळीत बघा नुसत्या बर्फाच्या आवरणावर झाकलेल्या पृष्ठभागावर विस्कळीत निचरा तयार होतो. हिमनद्यांद्वारे होणारी धूप अनेक सरोवरांना जोडणाऱ्या अव्यवस्थित किंवा विस्कळीत नद्यांसह एक
लॅडस्कोप तयार करतात. कालांतराने इरशीन अधिक सुसंगत नमुना तयार करतात. ठीक आहे बरं का. रेडियरमध्ये बघा, रेडियल ड्रेनेज ज्वालामुखी किंवा शंखाच्या आकाराच्या पर्वताच्या बाजूने प्रवाह मध्यबिंदूंपासून तयार करतात आणि बाहेर वाहतात. अशा पद्धतीने इथे माहिती दिली. आयताकृतीमध्ये ड्रेनेज तयार होऊ शकतो, जेथे बेडरॉक जोडणी एकरेषीय आयताकृती नमुना तयार करतात आणि सध्याच्या मागे प्रवाह तयार करतात. ट्रेलिसमध्ये गार्डन ट्रेलिस सारखे दिसते. वाळूचा खडक असो, शेल यासारख्या खडकांच्या झाकलेल्या थर असो, इथे सामान्य सिंक्लाइन्स आणि ॲटिक्लाइन्स समांतर दऱ्यांमध्ये प्रवाह चालू राहतात. मध्यवर्तीमध्ये अंतर्गत ड्रेनेज बेसिनमध्ये तयार होतं. सकलबंद खोऱ्यांमध्ये प्रवाह आतल्या बाजूने वाहतात. ठीक आहे बरं का. मी तुम्हाला तोंडी पण माहिती अशीच सांगितलेली होती. समांतर ड्रेनेज बघू आता. समांतर ड्रेनेज सिस्टीम ही नद्यांची एक नमुना आहे, ज्यामध्ये काही प्रमाणात आराम मिळतो. तीव्र उतारामुळे प्रवाह जलद आणि सरळ आहेत. फार कमी उपनद्या आहेत आणि सर्वच एकाच दिशेने वाहतात. हे सिस्टीम एकसमान उतार असलेल्या भूपृष्ठावर तयार होते. उदाहरणार्थ केनियामध्ये अबरडेरे पर्वतापासून आग्नेयेकडे वाहणाऱ्या नद्या. केनियाचं उदाहरण दिलेलं आहे. प्लस तुम्ही अजून इथे एक उदाहरण देऊ शकतात. कोकणातील नद्या सुद्धा कशा वाहतात? अशाच पद्धतीने समांतर वाहतात. समांतर नदी प्रणालीचं उदाहरण म्हणजे पश्चिम घाटातून त्या उगम पावतात आणि एकाच दिशेने अशा वाहतात. समांतर नदी प्रणाली. आता ट्रेलिस ड्रेनेज सिस्टीम बघा. ट्रेलिसचं काय आहे? ट्रेलिस ड्रेनेज सिस्टीममध्ये भूमीत वेली वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामान्य बाग ट्रेलीसारखी असते. नदी ट्राईक व्हॅलीच्या बाजूने वाहते, म्हणून लहान उपनद्या पर्वताच्या बाजूने उंच उतारावरून त्यात प्रवेश करतात. या उपनद्या मुख्य नदीत अंदाजे 90 अंश काटकोनामध्ये प्रवेश करतात. यामुळे ड्रेनेज सिस्टीम ट्रेलीसारखे स्वरूप बनते. ट्रेलिस ड्रेनेज हे घडीच्या पर्वतांचे वैशिष्ट्य आहे, जसे की उत्तर अमेरिकेतील ॲप्लेशियन पर्वत. आलं का तुमच्या लक्षामध्ये? तुम्हाला इथे ट्रेलिस ड्रेनेज सिस्टीमची आकृती मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. बघा, याशी ही नदी वाहते आणि इकडनं उतारावरून अनेक नद्या याला येऊन मिळत आहे आणि ही नदी अशी वाहते आहे. सोपं आहे समजायला. आकृत्याही लक्षात ठेवलं तरीही चालेल. बाकी तुम्हाला काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. म्हणजे बाकी तुम्हाला तोंडी माहिती सुद्धा लिहिता येईल. आयताकृती निचरा प्रणालीमध्ये बघा, आयताकृती निचरा अशा खडकांवर विकसित होतो, जे धूप होण्यास अंदाजे एक समान प्रतिरोधक असतात, परंतु ज्यांना अंदाजे काटकोनात जोडणाऱ्या 2 दिशा असतात. साधे सामान्यतः मोठ्या खडकांपेक्षा धूप कमी प्रतिरोधक असते, म्हणून धूप प्राधान्याने साधे उघडे. कालांतराने सांध्यांच्या बाजूने प्रवाह विकसित होतात. परिणामी हे एक प्रवाह प्रणाली आहे, ज्यामध्ये प्रवाह प्रामुख्याने काटकोनात वाकता सरळ रेषेचा भाग असतात. म्हणून या उपनद्या काटकोनात मोठ्या प्रवाहांना जोडत असतात. लक्षात ठेवायचं आहे. कुठे आढळतात हे बाई? हे आयताकृती ज्या ठिकाणी समान भाग आहे, समान खडक आहे, खडकांवर विकसित झाले आहे, धूप होण्यास प्रतिरोध करतात, त्या ठिकाणी आयताकृती नदी प्रणाली आढळते. लक्षात ठेवा. नंतर रेडियल ड्रेनेज सिस्टीम सोपी आहे. ड्रेनेज सिस्टीममध्ये मध्यवर्ती उच्च बिंदूपासून प्रवाह बाहेर पडतात. ज्वालामुखी सहसा उत्कृष्ट रेडियल ड्रेनेज प्रदर्शित करतात. प्रामुख्याने भूवैज्ञानिक भूवैशिष्ट्य ज्यावर रेडियल ड्रेनेज सामान्यतः विकसित होतात, घुमट आणि लॅकोलित आहेत. या वैशिष्ट्यांवर ड्रेनेज रेडियल आणि कंकणाकृती नमुन्यांचे संयोजन करतात. आणि विस्कळीतमध्ये बघा, विस्कळीत आहे म्हणजे यांना प्रवाहच नसतं. ह्या कशाही मार्गाने वाहत असतात. कुठल्या ठिकाणी पठार असतं, कुठल्या ठिकाणी टेकडी असते, कुठल्या ठिकाणी काही भाग असतो का, अशा भागातून ह्या वाहत असतात. ह्या विस्कळीतच असतात. बघा, म्हणजे आपल्या विदर्भातील नद्या कधी बघितल्या तर विस्कळीत आहे, त्यांना एक समान मार्गच नाही. असं आपण विदर्भाचं इथे उदाहरण देऊ शकतो. बघा, विस्कळीत ड्रेनेज सिस्टीम ही ड्रेनेज बेसिनमध्ये ड्रेनेज सिस्टीम आहे, जिथे नद्या आणि तलावांचा कोणताही सुसंगत नमुना नाही. हे अशा भागात उघडते जेथे खूप भौगोलिक विघटन झाले आहे. उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कॅनेडियन शील्ड. शेवटच्या हिमयुगात वरची माती
खडून टाकण्यात आली. बहुतेक उघडे खडक तयार झाले. हिमनद्यांच्या वितळल्यामुळे उंचावरील अनेक अनियमित असलेली जमीन शिल्लक राहते आणि कमी बिंदूमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते, ज्यामुळे कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात तलाव आढळतात. पाणलोट तरुण आहे, अजूनही स्वतःचे वर्गीकरण करत आहे. शेवटी सिस्टीम स्थिर होते. अशा पद्धतीने विस्कळीत ड्रेनेज सिस्टीमचं उदाहरण आहे. तुम्ही फक्त काय लक्षात ठेवा, ज्या ज्या नद्यांच्या प्रवाहाला सुनिश्चित मार्ग नसतो, प्रॉपर मराठी म्हणून, ज्या नद्यांच्या प्रवाहाला सुनिश्चित मार्ग नसतो, त्या कशाही दिशेने वाहत असतात. उदाहरणार्थ विदर्भातील नद्या. कंकणाकृती ड्रेनेज सिस्टीम बघा आता. कंकणाकृती ड्रेनेज पॅटर्नमध्ये प्रवाह कसे असतात? कमकुवत खडकाच्या पट्ट्यांसह अंदाजे वर्तुळाकार किंवा कारणीभूत मार्गाचा अवलंब करतात. बघा प्लॅनमध्ये नमुन्यासारखे रिंगसारखे दिसतात. हे परिपक्व विच्छेदित संरचनात्मक घुमट किंवा खोऱ्यांतून काढून टाकणाऱ्या प्रवाहाद्वारे उत्तम प्रकारे प्रदर्शित केले जाते. जेथे इरोजनमुळे रेड व्हॅलीमध्ये दक्षिण डेकोटाच्या ब्लॅक हिल्सच्या डोमर संरचनेच्या जवळपास वेढलेले रेड व्हॅलीप्रमाणे मोठ्या प्रमाणात कडकपणाचे रिमिंग गाळाच्या स्तर उघडतात. मित्रांनो, तुम्हाला असं वाटेल की सर थोडा कठीण भाषेत शिकवता आहे. हे आपल्या मराठी पुस्तकामध्ये कमी माहिती होती. हिंदी, इंग्रजी पुस्तकातून उचललेले आहे आणि त्याचं मराठी भाषेत रूपांतर केलेलं आहे. त्यामुळे भाषासुद्धा कठीण झालेली आहे. पण मी तुम्हाला सोप्या भाषेत सुद्धा हे समजावून सांगितलेलं आहे. तितकं लक्षात ठेवायचं आहे. आता मूळतः नदी अशी असते. एक नदीची सुरुवात होते. बघा, इथून नदीची सुरुवात होते. नंतर पाणलोट क्षेत्र असते. 2 नदींचे खोरे विभक्त करणारी सीमा. या 2 नदींचे खोरे विभक्त जिथे केले आहे, ही एक नदी, ही एक नदी विभक्त करणारी सीमा, याला नैसर्गिक कट सुद्धा म्हणतात. याला पाणलोट खोरे सुद्धा. नंतर या नदीला काय मिळतं? उपनद्या येऊन मिळतात. नंतर हे सर्व मिळून म्हणजे उपनद्या आणि नद्यांचे मिळून हे सर्व काय तयार होते? हे नदींचे खोरे तयार होते सर्वचे सर्व. आणि हे जे असते हे नदीचे तोंड असते, मुख असते सर्वात शेवटचे. म्हणजे सुरुवातीपासून नदीचा शेवट जिथे समुद्रात मिळते त्याला काय म्हणतात? मुख म्हणतात. सुरुवात अशी नदीची होते. आणि नदी शिकायच्या पहिले मी तुम्हाला नदी प्रणालीचा आकृती दाखवत आहे. बघा, मूळतः असा पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर नदी अशी तयार होते. स्रोत जिथे नदीचा उगम पावते तो स्रोत हा आहे. इथे नदी उगम पावली. नंतर नदी उगम पावल्यानंतर सुरुवातीला उपनद्या येऊन मिळाल्या. लहान नद्या किंवा नाले मोठ्या नदीत व्हायला सुरुवात झाली. नंतर ऑक्सबोल एक नदीकाठी चंद्रकोर आकाराचे तलाव या ठिकाणी तयार झालेले आहे. काही ठिकाणी वितरक बघा, वितरक पाण्यातून बाहेर पडणारे मुख्य नदीची एक शाखा आहे. म्हणजे वितरिका कशाला म्हणतात? जे नदीला येऊन मिळतात त्याला उपनद्या म्हणतात आणि जे मुख्य नदीच्या बाहेर जातात त्याला काय म्हणतात? वितरिका म्हणतात. या ठिकाणी बघा, हे पूर मैदानी, या ठिकाणी पूर मैदान आढळते. नदीच्या काठी सपाट जमीन ज्याला पुराचा धोका असतो त्याला पूर मैदान म्हणतात. बघा, ज्या ठिकाणी अशा या 2 नद्या येऊन मिळतात त्याला काय म्हणतात? संगम म्हणतात. आणि या 2 नद्यांमधला जो भूभाग आहे याला काय म्हणतात? दुआब म्हणतात. मी आकृती तुम्हाला समजवत आहे. इथे प्रॉपर आकृती लक्षात ठेवा. आपण नदी प्रणालीला आता सुरुवात करणार आहे. अजून सुद्धा सुरुवात केलेली नाही. नदी प्रणालीचे इतर माहिती बघितलेली आहे. म्हणजे आता तुम्हाला नदी प्रणाली म्हणजे काय तुमच्या दिमागात फिट बसलेलं असेल. नंतर हे झाल्यानंतर आपण नदी प्रणाली घेऊ. आता इथे बघा, हा संगम झालेला आहे आणि इथे बघा, हे शेवटी काय आहे? तोंड आहे, मुख आहे. इथे नदीचा शेवट जिथे समुद्राला ज्या ठिकाणी मिळतं त्याला काय म्हणतात? मुख म्हणतात. अशा पद्धतीने हा मॅप आहे. हा मॅप प्रॉपर लक्षात ठेवायचा आहे. करायची का सुरुवात? परत मी तुम्हाला इथे भारतीय नदी प्रणालीचा जो मॅप आहे, खोऱ्यांचा मॅप आहे तो दाखवतो. रिव्हर बेसिन इन इंडिया. बघा, 1 नंबर इथे सिंधू नदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे. इथे 1 नंबर नाव दिलेलं आहे. इथे 2 नंबर इथे गंगा
गंगा नदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे. ह्या पूर्णचा पूर्ण, या इथे पूर्ण असा, इथून असा पूर्ण आहे हा. हा गंगा नदीच्या खोऱ्याचा मॅप आहे. नद्या, उपनद्या हे सर्व मिळून. नंतर इथे बघा, इथे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे या ठिकाणी. या ठिकाणी बघा नर्मदा नदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे. इथे तापी नदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला गोदावरी नदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे. इथे ब्रह्मणी नदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे हा. इथे ह्या महानदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे 8 नंबरवर. इथे भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे हा, इथून ते इथपर्यंत हा असा. इथे पेन्नेरू नदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे हा. इथे कावेरी नदीच्या खोऱ्याचा मॅप दाखवलेला आहे असा. हा रिव्हर बेसिन इन इंडिया. कारण मित्रांनो, भूगोल आपला नकाशांशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे भूगोलामध्ये नकाशे महत्त्वाचेच आहे. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक नदीला नकाशे सुद्धा काढून दिलेले आहे. आता आपण सुरुवात सिंधू नदीपासून करणार आहे. तुम्हाला इथे सिंधू नदीचा नकाशा दिसत असेल. सिंधू नदी बघा, ही सिंधू नदी. एक-एक आपण सर्व इथे बघा, इथे इंडस नदी दाखवलेला आहे. इंग्लिश म्हणून नकाशा घेतलेला आहे बघा. इथे अशी, इथे याला कुठली नदी येऊन मिळाली? शोक नदी येऊन मिळाली. इथे बघा, इथे किशनगंगा नदी सिंधूला जाऊन मिळते आहे. इथे बघा किशनगंगा, या ठिकाणी गिलगिट ही नदी येऊन मिळाली आणि इथून ते पाकिस्तानामध्ये सिंधू नदीने इथे प्रवेश केला. इथे गिलगिट येऊन मिळाली आणि इथे पाकिस्तानामधून प्रवेश केला. पाकिस्तानामध्ये वाहत गेली आणि नंतर ही अरबी समुद्रामध्ये जाते. आता इथे बघा, इथे सतलज आहे, ही रावी आहे, ही चिनाब आहे. सतलज बघा, इथून अशी वाहते ते नंतर पाकिस्तानात जाते, नंतर कोणाला मिळते? चिनाबला मिळते. नंतर इथे बियास आहे. बियास बघा, हे बियास ही नदी भारतामध्येच सतलजला मिळते. इथे ही रावी नदी बघा, ही रावी नदी चिनाबला मिळते. वर अशी चिनाब नदी आहे. ही चिनाब नदी अशी येऊन मिळते. वरतून जी झेलम नदी येते, ही चिनाबला येऊन मिळते. म्हणजे पाकिस्तानामध्ये जाऊन मिळते. म्हणजे ह्या 4 नद्यांपैकी इथे सतलज नदी बियासला भारतात जाऊन मिळते आणि बाकीच्या ज्या नद्या आहेत चिनाबला, म्हणजे सतलज आहे, रावी आहे, चिनाब आहे, झेलम आहे, या नद्या पाकिस्तानामध्ये जाऊन कोणाला मिळतं आहे? चिनाब नदीला मिळते. आणि नंतर ही चिनाब नदी कोणाला मिळते? पाकिस्तानमधल्या पंजाब या ठिकाणी मिठनकोट हे ठिकाण आहे. इथे ही कोणाला मिळते आहे? सिंधूला मिळत आहे. परत इथे या नद्या इथे काबूल नदी आहे. इथे टोची नदी आहे. ही घुमल नदी आहे. या सिंधूच्या उपनद्या आहे. छोट्या-छोट्या उपनद्या आहे. जी सिंधू नदी याची एकूण लांबी कधी बघितली तर जवळ-जवळ 2880 किलोमीटर या सिंधू नदीची लांबी आहे आणि याचा हा उगम कधी बघितला? या ठिकाणी याचा उगम होतो. या ठिकाणी हा कुठे आला बरं का? मानस सरोवरामध्ये होतो उगम. मानस सरोवर या ठिकाणी, मानस सरोवर कैलास पर्वतामध्ये, कैलास पर्वत, सिंधू नदीचा उगम बोखरचू या ठिकाणी होतं. बोखरचू या ठिकाणी या नदीचा उगम होतो. सुरुवातीला ही नदी बघा कुठल्या दिशेला वाहते आहे? वायव्य दिशेला वाहत आहे. वायव्य दिशेला जवळ-जवळ 275 किलोमीटर वाहते. नंतर ट्रान्स हिमालयातून जाते. त्याचा जो ट्रान्स हिमालयातून मार्गात जाते, त्या मार्गाला काय म्हणतात? सिंगेक बाब म्हणतात. काय म्हणतात? तर सिंगेक बाब असे त्या मार्गाला म्हणतात. ही आपली जी सिंधू नदी आहे, या सिंधू नदीचा जवळ-जवळ म्हणजे 60% एरिया, इथे सांगतो मी 60% भाग हा कोणत्या देशामध्ये आहे? पाकिस्तानामध्ये आहे. भारतामध्ये 27% भाग हा भारतामध्ये आहे आणि अफगाणिस्तानमध्ये जवळ-जवळ 13% भाग सिंधू नदीने व्यापलेला आहे. इथे बाई सिंधू नदी आहे. वरच्या फक्त भारतामधून सिंधू नदी जी वाहते ही लडाख या केंद्रशासित प्रदेशातून वाहत असते. ग्रीक भाषेत सिंधू नदीला काय म्हणतात? सिंथॉस म्हणतात. सिंधू नदीला सिंथॉस म्हणतात आणि लॅटिन भाषेमध्ये सिंधूला काय म्हणतात? सिंधुज असे म्हणतात. सिंधू नदी प्रणाली क्षेत्र नाईल नदीच्या दुप्पट आहे. म्हणजे नाईल नदी सिंधूच्या दुप्पट आहे. म्हणजे सिंधूची लांबी किती सांगितली मी तुम्हाला? 2880. म्हणजे जवळ-जवळ
2900 किलोमीटर सिंधूची लांबी आहे. तर नाईलची लांबी किती आहे? 6000 किलोमीटर इतकी आहे. तर टिग्रीस युफ्राटिसच्या तिप्पट आहे. हं. जम्मू काश्मीर मधील जम्मू काश्मीर, लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशातून ते वाहते का? खोरे त्याचे 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. तर ही नदी कुठल्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते? लडाख या केंद्रशासित प्रदेशातून वाहते आणि फक्त लेह या एका जिल्ह्यामधून सिंधू नदी वाहत असते. लिहायचंय तुम्हाला प्रॉपर, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. कशा पद्धतीने लिहायचं तुम्हाला आतापर्यंत तुम्ही मागचे लेक्चर ऐकत आले आहे. तिथे तुम्हाला समजलं असेल, की मी तुम्हाला शिकवताना किती डीपमध्ये शिकवत आहे. उत्तरं कशा पद्धतीने लिहायचे हे सुद्धा तुम्हाला सांगत आहे. नंतर भारतात सर्वात अगोदर तिला कोणती नदी येऊन मिळते सिंधूला? धर नदी येऊन मिळते. बघा सुरुवातीला ते भारतात आले, की सर्वात अगोदर ते ह्या नदीला सिंधूला धर ही नदी येऊन मिळालेली आहे. धर नदी. पुढे बघा उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहे? उजव्या बाजूने धर आहे, झास्कर आहे, ऑस्कर आहे, शोक आहे, नुब्रा आहे, सुरू आहे, द्रास आहे, शिंगार आहे, उज्जा आहे, कुरुम आहे, झान आहे, घोलम ह्या नद्या आहे. ह्या कुठल्या बाजूने? उजव्या बाजूने. उजव्या बाजूने म्हणजे कोणत्या बाजूने? सिंधू वाहते आहे. तर या वरच्या साईडने ज्या नद्या येऊन मिळतात ही उजव्या बाजू आहे. यानंतर डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या नद्या कुठल्या आहे? यांचा क्रम विचारला जातो आणि विचारला पण आहे आयोगाने. बाकीचा आपण तो बघितला आहे. तो दुआब बघितला होता गाळाच्या मैदानी प्रदेशामध्ये. इथे सतलज आहे. बघा कुठले आहे? सतलज आहे, बियास आहे, रावी आहे, चिनाब आहे, झेलम आहे. अशा पद्धतीने हा क्रम विचारला जातो. इथे ट्रिक्स लक्षात ठेवायची. काय ट्रिक्स लक्षात ठेवाल? स, बी, रा, ची, झासी असं लक्षात ठेवा. म्हणजे सर्वात खालती कुठली नदी आहे? सतलज, नंतर बियास, नंतर रावी, नंतर चिनाब, नंतर झेलम, नंतर सिंधू. या सिंधूच्या उपनद्या आहे आणि यांचा जो दुआब आहे सतलज आणि बियासचा बिस्त दुआब आहे. नंतर बियास आणि रावीचा कुठला दुआब आहे? हा लक्षात ठेवायचा आहे. नंतर रेचना दुआब कोणाचा आहे? रावी आणि चिनाबचा आहे. छाद दुआब कोणाचा आहे? सिंधू, चिनाब आणि झेलमचा छाद दुआब आहे आणि सिंधूचा दुआब हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे 2 नद्यांमधला भूभाग याला काय म्हणतात? दुआब म्हणतात. आता आपण एक नदी बघू. सर्वात पहिल्यांदा कुठली नदी बघू? झेलम नदी बघू. झेलम नदी संस्कृत भाषेमध्ये झेलमला काय म्हणतात? त्वितिस्ता म्हणतात. प्रिलियमला क्वेश्चन विचारले जातात. राज्यसभा प्रिलियमला आलेले आहे, UPSC प्रिलियमला असे क्वेश्चन आलेले आहे. झेलम संस्कृत भाषेत तिला काय म्हणतात? त्वितिस्ता म्हणतात. झेलमचा जो उगम आहे व्हेरिंग जवळच्या झऱ्यातून झालेला आहे आणि झेलमच्या ज्या उपनद्या आहे किशनगंगा आहे. किशनगंगा, लिडार, रुंद, मोहरू आणि पुंछ या कोणाच्या उपनद्या आहे? झेलमच्या उपनद्या आहे मित्रांनो. किशनगंगा नदी जलविद्युत प्रकल्प यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये विवाद चालू आहे. मुझफ्फराबाद इथे आहे आणि झेलम नदीला ही नदी मिळते. कुठली? किशनगंगा नदी झेलम नदीला कुठे जाऊन मिळते? मुझफ्फराबाद इथे जाऊन मिळते. मित्रांनो ते हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. भारत आणि पाकिस्तान पाणी वाटप करार झाला होता. भारत आणि पाकिस्तान पाणी वाटप करार झाला होता. कधी झाला होता? 1960 ला. 1960 ला पाणी वाटप करार झाला आणि या पाणी वाटप करारानुसार बघा इथे स, बी, रा म्हणजे या 3 नद्यांचं पाणी म्हणजे या पाणी 80% पाणी भारताला, इंडियाला आणि 20% पाणी कोणाला होतं? पाकिस्तानला होतं. अशा पद्धतीने. तर ची, झा, सी बरोबर या नद्यांचं पाणी म्हणजे 80% पाणी कोणाला होतं? पाकिस्तानला आणि इंडियाला किती टक्के पाणी होतं? 20% पाणी होतं. असा 1960 मध्ये भारत पाकिस्तान पाणी वाटप करार झाला. त्यामुळे किशनगंगा ही कोणाची उपनदी आहे? झेलम नदीची उपनदी असल्यामुळे त्यामुळे पाकिस्तानचं म्हणणं असं आहे की तुम्ही किशनगंगा नदीवर जलविद्युत प्रकल्प बांधलेला आहे, ती आमच्या वाट्याला आलेली उपनदी आहे, उपनदी आहे. त्यामुळे तुमचं पाणी घेणं योग्य नाही. तर भारताचं असं म्हणणं आहे ही भारतामध्येच उगम पावते आणि भारतामध्येच ती
सर्वात जास्त वाहते. त्यामुळे भारताच्या वाटेला इथलं 20% पाणी होतं. त्यामुळे भारताने हा प्रकल्प तिथे बांधलेला आहे. अशा पद्धतीचा हा हा विवाद चालू आहे. लक्षात ठेवायचं आहे. हा 1960चा भारत-पाकिस्तान सिंधू पाणी वाटप करार. तेव्हा आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते, तुम्हाला माहीत आहे. चिनाब आता चिनाब, झेलम दरम्यान चिनाब आणि झेलम दरम्यान कुठला छज दुआब आहे, त्याला छाज दुआब सुद्धा म्हणतात. चिनाबची एकूण लांबी कधी बघितली तर किती 1180 किलोमीटर आहे आणि उगम त्याचा कुठे होतो चिनाब नदीचा उगम लाहौल स्पिती परिसरामध्ये होतो. झास्कर रांगेत बारलाच्या खिंडीजवळ या नदीचा उगम होतो. कोणाचा? चिनाबचा उगम होतो. आणि झेलम चिनाब संगम हा कुठे होत असतो? तिम्मूजवळ झेलम आणि चिनाब संगम होतो. कळतंय का तुम्हाला? प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हं. काही काही गोष्टी अशा आहे, की पाठांतराचा भाग आहे. काही लक्षात म्हणजे काही गोष्टी या कन्सेप्टचा भाग आहे. बघा, याच्या उपनद्या कोणकोणत्या आहे? भूतना आहे, गोलनलाल आहे, बिचललारे आहे, उनियार आहे आणि रावी आहे. मित्रांनो, इतक्या उपनद्या बी लक्षात ठेवायच्या असतात का? नाही. इतक्या उपनद्या लक्षात ठेवण्याची गरज नाही. एखादी उपनदी लक्षात ठेवायची आणि माहिती लिहायची. आता रावी नदी बघू आता. रावी उगम कुठे होतो? रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ होतो. चिनाब आणि रावी यांचा संगम कुठे होतो? रंगपूर इथं होतो. चिनाब आणि रावी संगम रंगपूर येतो. आणि रावीचे प्राचीन नावे काय-काय होती? इरावती बघा, रावीचं प्राचीन नाव होतं परुश्री, रावीचं प्राचीन नाव होतं हेमावती, रावीचं प्राचीन नाव होतं. बघा, ग्रीक भाषेत त्याला काय म्हणतात? हिड्रागोरस असं रावी नदीला म्हणतात. पुढे बियास या नदीची एकूण लांबी कधी बघितली तर किती आहे? 460 किलोमीटर बियासची लांबी आहे. बियाचा उगम रोहतांग खिंडीजवळ झालेला आहे. कुलू येथे झालेला आहे. आणि बियाचे प्राचीन नाव कधी बघितलं तर बिपासा हे बियाचं प्राचीन नाव आहे. आणि अगरिकिया हे सुद्धा बियाचं उपनाव आहे. संगम बियास आणि सतलज यांचा संगम कुठे होतो? हरिकेजवळ होतो. लक्षात ठेवा. आणि सतलजचं प्राचीन नाव काय आहे? शताद्रू आहे. शताद्रू, सतलज. लांबी, एकूण लांबी किती? 1450 किलोमीटर. सतलजचा उगम मानस सरोवर येथे झाला. राकस सरोवराजवळ, इथे राकस नाव आहे. राकस सरोवराजवळ धर्मखिंड येथे म्हणजे तिबेटमध्ये या नदीचा उगम झालेला आहे. आणि सिंधू आणि सतलज संगम मिठनकोट इथे होतो. म्हणजे ते नंतर याला जाऊन मिळते कोणाला? चिनाबला जाऊन मिळते. आणि नंतर यांचा संगम कुठे होतो? मिठनकोट इथे होतं. आणि सतलजची एकूण लांबी कधी बघितली तर एकूण लांबी 1450 किलोमीटर आहे. तर भारतातील एकूण लांबी किती आहे? 1050 किलोमीटर. मित्रांनो, जितकी माहिती मी सांगितलेली आहे, इतकीच माहिती लक्षात ठेवायची. बाकी माहिती तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. समजलं का? इतकी माहिती तुमच्या लक्षात कधी राहिली तरीही तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील. म्हणजे प्रिलियमला असो, मेन्सला असो, डिस्क्रिप्टिव्हला सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. कारण मी बाकी बरीचशी माहिती तोंडी सुद्धा सांगितलेली आहे. तुम्हाला मी प्रश्न लिहून दाखवेल, कशा पद्धतीने प्रश्न लिहायचा आहे तशा पद्धतीने लिहायचं आहे. आता पुढची नदी आपण कुठली बघू? गंगा नदी बघू. मुलांना हा प्रश्न पडला असेल, सर ही आकृती आम्ही कुठेच पाहिलेली नाही आणि सहसा पुस्तकामध्ये पण दिलेली नाही. बरोबर. परंतु मूळ इथून गंगा नदीची सुरुवात होते. बघा, तुम्ही हे नाव तर ऐकलं असेल, लोक 4 धाम करायला जातात. 4 धाम कुठे करायला जातात? गंगोत्री. बघा, इथे गंगोत्री ठिकाण आहे. इथे यमुनोत्री ठिकाण आहे. इथे गंगोत्री ठिकाण आहे. इथे केदारनाथ आहे आणि इथे बद्रीनाथ आहे. आणि हे सर्वचे सर्व ठिकाणे कुठे आहे? कुमाऊ हिमालयामध्ये आहे. मूळतः बघा, गंगा नदी बघा, इथे गंगा नदी आहे. बद्रीनाथ येथे बघा, बद्रीनाथ आणि इथे गंगोत्री येथे भागीरथी नदी उगम पावते. गंगोत्री हे बघा, अशी उगम पावते. हे बघा, ही अलकनंदा नदी अलकापुरी येथे उगम पावली. अलकापुरी इथे बद्रीनाथ ठिकाण आहे. अलकापुरी अलकापुरी अलकनंदा अलकापुरी येथे उगम पावली. गंगोत्री येथे कुठली नदी उगम पावली? भागीरथी नदी मिळली.
नंतर ही अलकापुरी नदी अशी वाहायला सुरुवात झाली. नंतर ह्या नदीला कुठली नदी येऊन मिळाली? धौलीगंगा ही नदी येऊन मिळाली आणि मग या दोघांचा जो संगम झाला, हा कुठला झाला बरं का? कुठे झालेला आहे? विष्णुप्रयाग येथे झालेला आहे. प्रश्न विचारताना प्रश्न विचारताना तुम्ही काय करायचं आहे बघा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. संगमांवर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. प्रश्न मी तुम्हाला नंतर सांगतो. प्रिलियमचे बी सांगतो आणि मेनचे बी सांगतो. इथे धौलीगंगा आणि इथे अलकापुरी, अलकनंदा या दोघांचा संगम कुठे झाला आहे? विष्णुप्रयाग येथे झाला आहे. नंतर नंदाकिनी नदी येऊन मिळते. नंदाकिनी म्हणतात किंवा काही ठिकाणी तिला मंदाकिनी सुद्धा नाव आहे. नंदाकिनी नदी येऊन मिळते. इथं अलकनंदाला येऊन मिळते आणि इथे कुठला संगम होतो? नंदप्रयाग येथे नंदाकिनी आणि अलकनंदाचा संगम कुठे झालेला आहे? त्या संगमाला काय म्हणतात? त्या प्रयागाला काय म्हणतात? नंदप्रयाग असे म्हणतात. नंतर इथे पिंडार नदी येऊन मिळते. पिंडार गंगा सुद्धा म्हणतात या नदीला. पिंडार येथे म्हणजे अलकनंदा आणि पिंडार नदी या ठिकाणी येऊन मिळते. या दोघांचा जो प्रयाग होतो, या प्रयागाला काय म्हणतात? कर्णप्रयाग म्हणतात. आणि इथे मंदाकिनी नदी येऊन मिळते. कुठे? केदारनाथ इथून मंदाकिनी नदी उगम पावते आणि ही केदारनाथ इथून नदीनं उगम पावून आणि ती मंदाकिनी नदी कोणाला येऊन मिळते? अलकनंदाला येऊन मिळते आणि या संगमाला काय म्हणतात? तर रुद्रप्रयाग म्हणतात. आणि गंगोत्री ते नंतर भागीरथी नदी येऊन मिळते. कुठे? देवप्रयाग येथे. कोणाला? अलकापुरीला. इथे काय म्हणतात? याला देवप्रयाग म्हणतात आणि इथून ही कुठलं नाव धारण करते? गंगा हे नाव धारण करते. मग तुम्हाला प्रयागांचा क्रम विचारला दक्षिणेकडून उत्तरेकडे, तर पहिल्यांदा काय आहे? सर्वात खाली देवप्रयाग आहे. नंतर रुद्रप्रयाग आहे. नंतर कर्णप्रयाग आहे. नंतर नंदप्रयाग आहे. नंतर विष्णुप्रयाग आहे. अशा पद्धतीने हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. 100% लक्षात ठेवा हा क्रम. काय-काय सांगितला? देवप्रयाग, देव, नंतर रुद्र, नंतर कर्ण, नंतर नंदप्रयाग आणि नंतर विष्णुप्रयाग, विष्णू. हे लक्षात ठेवा. हा क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे लक्षात ठेवायचा आहे. बघा, इथे बद्रीनाथ हे इथे ठिकाण आहे, इथे केदारनाथ आहे, इथे गंगोत्री आहे आणि ते गंगा नाव धारण केल्यानंतर हे पठारावर उतरतात आणि पठारावर उतरून इकडे यमुना नदी येते. पुढच्या मॅपमध्ये आपण बघू. हा मॅप तुम्हाला 100% समजला का? समजला असेल म्हणजे गंगा नदीची सुरुवात कुठून होते? इथून मी तो मॅप तुम्हाला सांगितलेला आहे. जिथून सुरुवात होते तो मॅप हा आहे. बघा, गंगा नदी 5 राज्यातून ती नदी वाहते. 5 राज्यातून कोणकोणत्या राज्यातून वाहते? पहिल्यांदा वाहताना ते उत्तराखंड राज्यातून वाहते. उत्तराखंड इथे यूटी लिहितो. नंतर कुठल्या राज्यातून? यूपी, उत्तर प्रदेश. नंतर बिहार या राज्यातून वाहते. बिहार. झारखंडला थोडंफार टोक लागतं तिथं. इथे झारखंड लिहितो, झारखंड. आणि इथे काय आहे? वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल. या 5 राज्यातून ही नदी वाहत असते. बरोबर. या नदीची एकूण लांबी गंगेची एकूण लांबी किती आहे? 2525 किलोमीटर. याची 2525 किलोमीटर गंगेची एकूण लांबी आहे. उत्तराखंडमध्ये 2525 किलोमीटर पैकी उत्तराखंडमध्ये या नदीची लांबी 310 किलोमीटर आहे. उत्तर प्रदेशमध्ये ही नदी 1114 किलोमीटर 1140 किलोमीटर ही उत्तर प्रदेशमधून वाहते. बिहार म्हणून ही नदी 450 किलोमीटर वाहते, 445 किलोमीटर. आणि पश्चिम बंगाल म्हणून ही नदी 520 किलोमीटर इतकी वाहते. 5 राज्यातून ती वाहते. झारखंड राज्याच्या सीमेवरून वाहत असते. आणि ह्या नदीचा हा जो तुम्हाला उतार दिसतोय मित्रांनो, इथे बघा, इथे भागीरथ दाखवली, इथे अलकनंदा दाखवली, इथे देवप्रयाग दाखवलं. नंतर इथे ऋषिकेश हे ठिकाण आहे. नंतर इथे काय आहे? हरिद्वार हे ठिकाण आहे. हरिद्वार या ठिकाणी. नंतर इथून काय आहे? गंगा अशी वाहते ते. बघा, याचा जो उतार आहे, असा जो उतार आहे 1 किलोमीटरला 9.5 सेंटीमीटर असा उतार या नदीचा उतार आहे. इथे मॅप व्यवस्थित माझ्याकडे प्रॉपर लक्ष द्यायचं आहे. मॅप व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा, अलकनंदा, भागीरथी सांगितली, नंतर ऋषिकेश, देवप्रयाग, नंतर ऋषिकेश सांगितला, नंतर हरिद्वार सांगितला, नंतर गंगा नदी बघा अशी वाहत पटना इथून भागलपूर इथून बंगालच्या उपसागरामध्ये आली. नंतर गंगेला सुरुवातीला कुठली नदी येऊन मिळाली? रामगंगा येऊन मिळाली. नंतर इथे बघा साल नदी आहे, गोमती नदी आहे, उपनदी आहे तिची.
बघा इथे वाराणसी आहे, गोमती या ठिकाणी वाराणसी आहे. नंतर इथे बघा घागरा आहे. इथे शारदा नदी अशी वाहत आली. शारदा ही घागराला मिळाली. घागरेला अजून राप्ती नदी मिळाली. नंतर हे बघा ह्या इथे येऊन मिळाल्या. नंतर ते झाल्यानंतर नंतर गंडक आहे. नंतर घुगरी आहे. नंतर कोसी आहे. नंतर महानंदा आहे. अशा नद्या आहे. आणि या ठिकाणून बघा गंगेच्या काली नदी आहे. इथे इथून काली नदी येऊन मिळालेली आहे आणि इथून सोन नदी येऊन मिळालेली आहे. सोनची उपनदी बघा रिहांद आहे आणि ते कोयल नदी आहे. या सोनच्या उपनद्या आहे. गंगेच्या अजून मयुराक्षी इथे हिवाई नदी येऊन मयुराक्षी नदी येऊन मिळते. परत गंगेला इथे दामोदर नदी येऊन मिळते. नंतर इथे अ, अशा नद्या येऊन मिळतात. नंतर या ठिकाणाहून बघा यमुनोत्री येथे यमुना नदी उगम पावते आणि इथे दिल्ली हे ठिकाण आहे. नंतर यमुना नदी अलाहाबाद जवळ येऊन मिळते. याला प्रयागराज म्हणतात. नंतर यमुनेच्या इथे बघा इथे चंबल नदी आहे. चंबलची उपर बनास आहे. नंतर हे काय आहे काली सिंध आहे. नंतर परबाली नदी आहे. नंतर चंबल नंतर सिंध आहे. नंतर बेटवा आहे. बेटवाची धनास आहे. बिरमा आहे. नंतर जैनी आहे. नंतर केन आहे. नंतर टोन्स या उपनद्या आहे. असा हा आपला गंगा नदीच्या खोऱ्याचा मॅप आहे. तुम्हाला मॅप समजला असेल. मॅप म्हणून बऱ्यापैकी माहिती तुमच्या लक्षात आली असेल. बारमाही नदी वाहणारे आहे. बघा मुर्शिदाबाद येथे पश्चिम बंगाल जिल्ह्यातील जंगपूर उत्तरेस लुधियानाजवळ गंगेच्या भगीरथी, हुगळी आणि पद्मा, मेघना असे 2 फाटे फुटतात आणि भागीरथीच्या समुद्राकडील भागास हुगळी असे म्हणतात. हुगळी नदीकाठावर कुठलं शहर वसलेलं आहे? कोलकाता हे शहर वसलेलं आहे. बघा कोलकात्याला पहिले ओगला नाव होतं. ओगला नावाच्या गावावरून जवळच्या नदीला ओगोलीन नाव म्हणून ओळखले जात होतं. ओगोलींची ओगोली झाली. पुढे ब्रिटिश काळात आले. ब्रिटिश काळामध्ये त्याला हुगळी हे नाव झालं. गंगा नदीचे शेवटच्या ठिकाण कुठले आहे? फरक्का धरण आहे आणि गंगा नदीची सर्वात मोठी वितरिका कुठली आहे? हुगळी हे वितरिका आहे. बघा गंगा नदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे कशाप्रमाणे आहे? पंखाच्या आकाराचा त्रिभुज प्रदेश आहे आणि गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कुठली आहे? यमुना ही उपनदी आहे. मित्रांनो या ठिकाणी गंगा नदीचे खोरे कधी बघितलं तर या ठिकाणी दाट लोकसंख्या आहे. दाट लोकसंख्या इथे आढळतात. उद्योगधंद्यांचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे. उद्योगधंदे विकास झालेला आहे. इथे समृद्ध शेती आहे. पीक उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. बारमाही वाहणारी नदी आहे. परत या ठिकाणी सुरुवातीला ज्यावेळेस भारताची प्रगती झाली त्यावेळेस या ठिकाणी प्राचीन भारतातील राज्य कधी बघितलं म्हणजे मगध राज्य हे या ठिकाणी मगध राज्य याच ठिकाणी होतं. परत या ठिकाणी वनस्पतीचे आच्छादन मोठ्या प्रमाणावर वनस्पतीचे आच्छादन झालेलं आहे. या ठिकाणी या खोऱ्यामध्ये खनिज संपत्तीने समृद्ध हा भाग सुद्धा आहे. या खोऱ्यामध्ये पर्यटनाचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे. या ठिकाणी गाळाची मृदा मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. अशा पद्धतीने तुम्ही डिस्क्रिप्टिव्हला प्रश्नामध्ये टाकू शकतात. उत्तरांमध्ये उत्तर अशा पद्धतीने लिहू शकतात. मी ते तुम्हाला 7-8 मुद्दे सांगितले आहे. इतकेही लक्षात ठेवले तरीही चालेल. आता आपण यमुना नदी बघू. बघा यमुना रिव्हरचा तुम्हाला मॅप दाखवतो. आपण गंगेचा मॅप बघितला. नंतर यमुनोत्री येथे यमुना नदी उगम पावली, अशी उगम पावली आणि अलाहाबाद या ठिकाणी म्हणजे प्रयागराज इथे त्रिवेणी संगम झालेला आहे. गंगा, यमुना आणि सरस्वतीचा. इथे त्रिवेणी संगम दिल्ली हे शहर इथे यमुनेच्या काठावर आहे. नंतर आग्रा हे शहर आहे. इथे बघा ही चंबल नदी तुम्हाला दिसत असेल. चंबल नदी, चंबलची बनास ही नदी तुम्हाला दिसत असेल. चंबलची उपनदी काली सिंध दिसत असेल. नंतर परबती नदी दिसत असेल. नंतर चंबल नंतर इथे सिंध आहे. म्हणजे चंबल, सिंध, बेटवा आणि केन या 4 नद्या महत्त्वाच्या आहे. या लक्षात ठेवायच्या आहे. चंबल, सिंध, बेटवा, केन या यमुनेच्या उपनद्या आहे. अशी यमुना नदी येऊन कोणाला मिळते? गंगेला येऊन मिळालेली आहे. यमुना नदी बघताना बघा चीनी भाषेत बघा यनमोना तर टॉमेली, प्लिनो यांच्या साहित्यात सुद्धा बघा दियामोना,
अमनोज, ओब्रेस असे नाव होते. प्राचीन काळी यमुना, सिंधू यांच्याकडे वाहत जायचे. मात्र पात्र बदलून ते कोणाची उपनदी बनलेली आहे? गंगेची उपनदी बनलेली आहे. बघा, कलिंदी नावाने इंद्रप्रस्थ, मथुरा, कौशांबी, आग्रा ओळखली जाते. ही कलिंदी नावाने ओळखली जात होते. हे ठिकाणं तिथे आहे. इंद्रप्रस्थ म्हणजे आताची दिल्ली, मथुरा, कौशांबी, आग्रा प्राचीन होते. नदीकाठी जमुनेत्री, मथुरा, जमुनेत्री हे ठिकाण आहे, मथुरा हे ठिकाण आहे, वृंदावन आहे, गोकुळ आहे, प्रयाग आहे, कौशांबी आहे, आग्रा आहे आणि इंद्रप्रस्थ हे ठिकाण आहे. असे यमुना नदीच्या काठावर आहे. नंतर बनास नदीचा उगम अरवली पर्वतरांगाच्या दक्षिणेस चंबळची उपनदी चंबळ नदीच्या सवाई मोदपूरच्या जवळ होतो. चंबळ नदी, चर्मवती नदी, पुराण नाव आहे चर्मवती नदी. मोठ्या प्रमाणावर अपक्षरण केलेले आहे. अनेक खोल बिहाडे या ठिकाणी आढळतात. तुम्ही ऐकलं असेल की चंबळचे डाकू प्रसिद्ध आहे. बिहाड म्हणजे रांजण खडक्यां टाइप आहे. तुम्ही मॅपवर बिहाडांचा गुगल करू शकतात आणि तिथला चंबळ खोरे तुम्ही बघू शकतात. सर्व भागात आबडधोबड प्रदेश या ठिकाणी तुम्हाला दिसेल. 96 किलोमीटर लांबीच्या घळईतून चंबळ नदी वाहते आणि चौरसिया गड मधून वाहताना ती घळईतून वाहत जाते. बघा, चौरसिया गड येथे या नदीच्या काठावर काय आहे? गांधी सागर जलाशय बांधलेला या नदीवर आणि चंबळ नदी घळईतून चौरसिया गड ते कोटा या ठिकाणांपर्यंत वाहते. नंतर सिंध नदी येते. सिंध नदीचा उगम मध्य प्रदेशच्या विदिशा पठारावर झालेला आहे. जास्त महत्त्वाची बाकी माहिती लिहिण्याची गरज नाही. बेटवा नदी आहे. बेटवाचा उगम भोपाळ येथे झालेला आहे. हरिमपूर जवळ ही कोणाला मिळते आहे? यमुनेला जाऊन मिळते. नंतर केन नदी आहे. प्राचीन नाव केनचं कवन किंवा कर्णावती म्हणून ओळखली जात होती. केन नदी उगम मध्य प्रदेशच्या बार्नेर रांगेतून या नदीचा उगम झालेला आहे. शोण नदी तुम्हाला दिसेल येते. शोण नदीचा उगम लांबी किती आहे? शोण नदीचा लांबी 784 किलोमीटर शोण नदीची लांबी आहे. 784 किलोमीटर आणि उगम कुठे झालेला आहे? अमरकंटक येथे. आणि शोण आणि गंगा यांचा संगम बिहारमधील पटनाजवळ मनेर येथे झालेला आहे. बघा, रामगंगा. आता मित्रांनो, हे काही यातले प्रिलियमसाठी बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले जातात. हे जे काही माहिती शॉर्ट टर्म मेमरीमध्ये तुमच्या लक्षात राहील. पाठांतराचा भाग आहे, त्यामुळे ते परत तुम्हाला वाचावीच लागेल. रामगंगा नदी बघा, मैदानी प्रदेशात वाहत असताना नदीचे पात्र बदलत जाते आणि प्रवाह अनिश्चित असते. लांबी रामगंगेची 696 किलोमीटर आहे. गंगा आणि रामगंगा कनोज फरुखाबाद जवळ यांचा संगम होतो. पुढे आहे गोमती नदी. गोमती नदीचा 940 किलोमीटर आहे आणि पिलभीत डोंगर रांग या ठिकाणी आहे. घागरा नदी बघा, घागरा नदी पश्चिम नेपाळमध्ये कर्नाली नावाने ओळखली जाते. हा प्रश्न विचारलेला होता राज्यसेवा प्रिलियमला. कर्नाली नावाने कुठली नदी ओळखली जाते? पश्चिम नेपाळमध्ये कर्नाली नावाने ओळखली जाते. मैदानी प्रदेशात आल्यावर अनेक फाटे फुटतात आणि 1180 किलोमीटर या नदीची लांबी आहे. तर छापरा बिहार येथे संगम होतो. उपनद्या रावी असो, शारदा असो म्हणजे शरयू असो. गंडक नदी बघा, नेपाळ महमे शाळीग्राम प्रवाह शाळीग्राम सापडतात. म्हणजे असे गोल दगड जे असतात ना, गोल दगड तुम्ही एकदम बघितलेले असतात, चिकन दगड असतात, तिला नेपाळमध्ये शाळीग्रामही असे म्हणतात आणि त्याची लांबी 675 किलोमीटर असून तिबेटमध्ये तिचा उगम होतो आणि संगम कुठे होतो? पाटणा बिहार येथे या नदीचा संगम होतो. पुढे कोसी नदी आहे. कोसीची लांबी किती आहे? 730 किलोमीटर आहे. उगम ट्रान्स हिमालयामध्ये या नदीचा उगम होतो आणि संगम पूर्णिया बिहार येथे होतो. या नदीला, कोसीला बिहारचे दुःखाश्रू म्हणून ओळखले जाते. आता बिहारचे दुःखाश्रू का म्हणत असतील बरं का? नदी अशी सलग वाहत असते. नंतर काही दिवसानंतर नदी या ठिकाणी बाजूच्या ठिकाणी लोक वस्ती करून राहतात. नंतर नदीने पात्र बदलावलं की इकडचं लोकवस्ती असो भागाचं नुकसान होतं किंवा या नदीला परत पूर येत असतात. त्यामुळे या नदीला काय म्हणतात? बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात. सतत प्रवाह बदलणारी नदी कोणती आहे? प्रश्न कधी विचारला तर कोणती आहे? कोसी नदी आहे.
मित्रांनो, जितकी माहिती मी तुम्हाला गंगा नदीबद्दल सांगितली, पूर्ण म्हणजे गंगा खोऱ्याबद्दल सांगितलेली आहे, तितकी तुम्ही लक्षात ठेवा. याच्या बाहेर तुम्हाला जास्त करण्याची गरज नाही आणि तुम्हाला जास्तच करायची कधी गरज असेल, तुम्ही नोट्सच्या झेरॉक्स कधी काढलेल्या असेल, तर बाकी बघा मी इथे तुम्हाला अशी कोरी जागा सोडलेली आहे. तुम्ही यावरच तुम्ही लिहू शकतात. म्हणजे इथेच तुमच्या नोट्स तुम्ही तयार करू शकतात. पुढे ब्रह्मपुत्रा नदी ब्रह्मपुत्रा नदी हं. ब्रह्मपुत्रा बघा कशी वाहत जाते त्या ब्रह्मपुत्रा. इथून ब्रह्मपुत्रा वाहत जाते. त्याला स्थांगपो नावाने इंडस स्थांगपो स्ट्रक्चर इथे स्थांगपो, यारलांग स्थांगपो सुद्धा म्हणतात. अशी वाहत जाऊन ती परत बघा अशी येते, अशी येते, अशी येते, अशी, अशी येते. नंतर याला दिहांग नदी येऊन मिळते. हिला सियांग नदी हिचं स्ट्रक्चर आहे. नंतर इथून दिब्रुगढ इथे इथे दिब्रुगढ आहे. इथे रांगा नदी आहे. या ठिकाणी जय बरेली आहे. या ठिकाणी धनशिरी आहे. या ठिकाणी कोपी नदी आहे. इथे पुथिमारी नदी आहे. या ठिकाणी गुवाहाटी या ठिकाणी आहे. इथे मानस नदी आहे. इथे तिपकाई नदी आहे आणि या ठिकाणी ओल्ड ब्रह्मपुत्रा आणि या ठिकाणी दोघांचा जो संगम होतो याला पद्मा म्हणतात. असा ब्रह्मपुत्राचा मॅप आहे. आता आपण ब्रह्मपुत्रा नदीबद्दल एक माहिती बघू. बघा ब्रह्मपुत्रा तिबेटियन भाषेत स्थांगपो, दिहांग, चिनी लोक यारालुंग स्थांगपो किंवा सियोंग या नावाने चिनी लोक ओळखले जातात. बांगलादेशामध्ये या नदीला काय म्हणतात? जमुना म्हणतात. बघा या नदीस लोहित्य नदी सुद्धा म्हणतात. लोहित्य म्हणजे हिचा जो पाण्याचा जो कलर आहे हा लोहासारखा दिसतो. कारण पर्वतावरून येत असते, वेग भरपूर असतो, पूर आलेला असतो आणि याचं गढूळ पाणी दिसतं. म्हणून या नदीला लोहित्य सुद्धा म्हणतात. आणि अरुणाचल प्रदेशामध्ये दिहांग, दिबांग मिळून तयार होते. म्हणजे ब्रह्मपुत्रा, दिहांग आणि दिबांग मिळून ब्रह्मपुत्रा नदी तयार होते आणि ते आसाममध्ये या नदीला कुठलं नाव धारण करते? ब्रह्मपुत्रा हे नाव धारण करते आसाममध्ये. लांबी ब्रह्मपुत्रेची एकूण लांबी किती आहे? 2900 किलोमीटर आहे. तर भारतात जवळ-जवळ 750 किलोमीटर लांबी आहे. सरासरीच्या 80% भाग हा आसाम म्हणून वाहत असतो. या नदीला बुडबुड्याची नदी म्हणतात. कारण बुडबुड्याची नदी का? कारण डोंगरावरून आली असती अशी जोरजोरात वाहत येते. म्हणून अशा बुडबुड्या निघतात. म्हणून याला बुडबुड्याची नदी म्हणतात. लाल रंगाची नदी, लाल कलर असतो पाण्याचा किंवा लोहित्य नदी असते, या नदीला म्हणतात. आसामी लोक या नदीला दर्याच्या नावाने ओळखले जातात. दर्याचं या नावाने कोणते आसामी लोक दर्याच्या नावाने ओळखतात. अंतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने ही नदी काय आहे? महत्त्वाची आहे. जलवाहतूक केली जाते अंतर्गत भागात. या ठिकाणी नॅशनल वॉटरवे 2 इथे आहे बघा. इथे दिलेला आहे सादिया ते धुबरी जलवाहतुकीचा मार्ग या ठिकाणी आहे. आसामचा 55% व्यापार हा कुठून चालतो? जलवाहतुकीतून चालतो. लक्षात ठेवायचं आहे. बघा अजून ही जी नदी आहे, इथे बघा कुठलं आहे? गुवाहाटी हे ठिकाण आहे. या ठिकाणी आसाममध्ये याच ठिकाणी तुम्हाला नदीपात्रातलं बेट या ठिकाणी पण आहे. तुम्हाला सांगतो मी पुढे. बघा सुबानशिरी नदी. सुबानशिरी आहे. लांबी 442 किलोमीटर. ब्रह्मपुत्राची सर्वात मोठी नदी आहे. बाकीचं तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. लांब्या कारण आपण डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करतोय. फक्त नद्या लक्षात राहू द्या. जिया बरेली असो, मानस असो, दिहांग असो, धनशिरी असो, कापोली असो. बांगलादेशात तील उपनद्या तिस्ता नदी बांगलादेशात जाऊन मिळतात. तिस्तेचा उगम कुठे झालेला असतो? कांचनगंगा इथे झालेला असतो. जलढाका नदी असो 186 किलोमीटर लांबीची आहे. तोरस नदी आहे. बराक ही नदी नागालँडमध्ये उगम पावते. ती ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. बराकची लांबी 902 किलोमीटर आहे. बांगलादेशात तिला सुरमा म्हणतात. सुरमा आणि पद्मा एकत्रित प्रवाह होतो आणि दोघांच्या संगमाला पहिल्यांदा बघा जमुना गंगेला म्हणतात आणि ही ब्रह्मपुत्रा वाहत येते. नंतर या दोघांचा जो संगम होतो याला काय म्हणतात? पद्मा म्हणतात. आणि नंतर याला सुरमा ही नदी येऊन मिळते. सुरमा आणि पद्माचा जो संगम या नदी एकत्र होतो याला काय म्हणतात? मेघना या नावाने ओळखले जाते आणि नंतर हे बंगालच्या उपसागरामध्ये ही नदी जाते. ब्रह्मपुत्रा पात्राने सर्वात मोठी नदी आहे. म्हणजे लांबीने सर्वात मोठी नदी कधी विचारली
तर गंगा नदी लांबीने सर्वात मोठी नदी आहे. तर पात्राने सर्वात मोठी नदी कधी विचारली? असं पात्र. तर ही कुठली आहे? ब्रह्मपुत्रा नदी पात्राने सर्वात मोठी नदी आहे. तांबडी नदी नावाने सुद्धा ही नदी ओळखली जाते. लक्षात ठेवायचं आहे. हं. तुमच्या लक्षात आलं का? बाकी यापैकी बरीचशी माहिती मी तुम्हाला इथे सांगितलेली होती. अ, गाळाच्या मैदानी प्रदेशामध्ये आपण आतापर्यंत इतके गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू नदी आणि त्यांच्या नदी खोऱ्यातील माहिती हे सर्व घेतलेलं आहे. ड्रेनेज सिस्टमचे प्रकार बघितलेले आहे. अजून पाणलोट क्षेत्राचे प्रकार बघितलेले आहे. जलविभाजक बघितलेला आहे. मित्रांनो, आज आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे. आता पुढच्या लेक्चरला आपण द्वीपकल्पीय पठारावरील नद्या बघू आणि सुरुवात करू द्वीपकल्पीय पठारावरील नद्या. हं. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद मित्रांनो. काही प्रॉब्लेम आल्यावर कॉल करायचा, SMS करायचा आहे. धन्यवाद.